जय हिंद मित्रांनो, जितेश बोर्डे या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या येणाऱ्या ग्रुप सी जी आपली 3 एप्रिलला जी आपली एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं आपण आज एक लेक्चर होणार आहे. आज आपण पॉलिटीचे 10 प्रश्न डिस्कस करणार आहोत जे की 2019ला आलेले होते. मग हे डिस्कस करण्यामागचा उद्देश काय की येणाऱ्या परीक्षांमध्ये जर समजा आपल्याला असे प्रश्न फेस करायला मिळाले किंवा असे प्रश्न आपल्याला जर बघायला मिळाले तर ते प्रश्न आपण कसे टॅकल करायचे, इलिमिनेशन मेथड कशी वापरायची आणि लवकरात लवकर उत्तर कसं काढलं गेलं पाहिजे याचं आपण आज काय करणार आहे, आज आपण बघणार आहोत. तर चला टाइमपास न करता आता आपण येणाऱ्या परीक्षेसाठी एकदम जबरदस्त असं आपण लेक्चर आज स्टार्ट करूया. बघा, सगळ्यात पहिला प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घ्या म्हणतं. बघा, आता पहिला प्रश्न काय विचारा त्यांनी की राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही म्हणतो. ठीक आहे, अरे बाबा, राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही, ठीक आहे, माहीत नाही, समजा काही आपल्याला समजा माहीत नाही, आपण पुढचं वाचतो डायरेक्ट. राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. 101% बरोबर आहे, 101% बरोबर आहे. का बरोबर आहे? कारण राज्यपालाला राष्ट्रपती म्हणजे त्याच्या मर्जीनुसार केव्हा बी हटू शकतो ना, म्हणून राज्यपालाला काय त्याच्या कार्याची काय सुरक्षितता नाही. हे 101% बरोबर आहे, म्हणजे बी तर बरोबर आहेच. ओके, म्हणजे बी काय आहे, बरोबर आहे. मग बी जर बरोबर असेल तर चौथं ऑप्शनला काय करायचं, इथंच उडून टाकायचं. ओके, मग राहिले आपले तीन ऑप्शन. नंतर बघा, राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटू शकतो. आत्ताच सांगितलं मला मी, म्हणजेच सी सुद्धा बरोबर आहे, म्हणजे सी पण यायलाच पाहिजे आणि सी सगळ्यामध्ये. नंतर डी बघा, राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटू शकतो या बाबतीत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही. हे सुद्धा 101% बरोबर आहे, कारण असं काही आपल्या संविधानामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये लिहिलेलं नाहीये की असं या कारणावरून त्याला हटू शकतो. बघा, जर राष्ट्रपतीच्या मनात आलं तर त्याला केव्हाही पदावरून हटू शकतो, त्याला काही कारण द्यायचं कारण पडत नाही. ओके, किंवा का हटवलं असं काही त्याला कारण द्यायची गरज पडत नाही, म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. आपल्याला पहिलं जरी माहीत नसलं तरी आपण उत्तर काढू शकलो. बघा, वरीलपैकी सर्व बरोबर येईल. मग आता याच्यावर एक समजलं आपल्याला की हा ऑप्शन बी गेला, कारण डी तर बरोबर आहे, म्हणजे हा पण गेला. म्हणजे राहिलं कोणतं, फक्त पहिल्याच ऑप्शन आहे. आता काय म्हणतं पहिलं, राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही म्हणतो. बघा, एकात्मिक भाग नाही हे चुकीचं आहे मित्रांनो, कारण राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग आहे. हे सरळ आपल्याला माहीत पाहिजे काय त्याचा भाग आहे तो. म्हणून पहिलं ऑप्शन काय आपलं पहिलं काय आलं ते गलत झालं, म्हणून आपलं उत्तर काय मित्रांनो, बी सी डी बरोबर येईल आपलं. ओके, अशी आपण काय करायचं, इलिमिनेशनचा वापर करायचा आणि लवकरात लवकर आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा. तर चला पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो आपण. 17 नंबरचा प्रश्न बघा. 17 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, राज्य निर्वाचन आयोगाबाबत आपल्याला काय म्हणायचं प्रश्न विचारला आपलं. बघा, राज्य निर्वाचन आयोगाबद्दल काय म्हणतं, ग्रामीण व शहरी संस्था सदस्याद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका त्याद्वारे घेतल्या जातात. ठीक आहे, खालचं वाचा. राज्य निर्वाचन आयुक्ताची जी नियुक्ती आहे, जरी राज्यपाल करीत असलं म्हणलं तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाही. हे काय म्हणतात, हे 101% बरोबर आहे, हे बरोबर आहे. दुसरं तर 101% बरोबर आहे, कारण का राज्य निर्वाचन आयुक्ताची जी नियुक्ती ना ती राज्यपाल जरी करत असलं परंतु ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाही. हे सुद्धा बरोबर आहे, म्हणून बी तर 101% बरोबर आहे. मग बी बरोबर म्हणल्यावर दोन्ही चूक यायचा संबंधच येत नाही मित्रांनो. ओके, बी म्हणजे दोन्ही चूक यायचा संबंधच येत नाही. आणि पहिलं काय म्हणतो मित्रांनो की ग्रामीण व शहरी संस्था म्हणतं, काय ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्याद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद, बघा, महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका त्याद्वारे घेतल्या जातात. हे चुकीचं आहे, विधान परिषद नाही मित्रांनो, हे चुकीचं आहे, सरासर चुकीचं आहे. म्हणून याचं उत्तर काय येईल, फक्त बी. काय मग विधान बी काय आपलं बरोबर आहे. असं आपल्याला बघा मित्रांनो, थोडंफार नॉलेज पाहिजे, थोडंफार जरी नॉलेज असलं तर आपण काय करू शकतो, असे प्रश्न टॅकल करू शकतो, अवघड काही नसतं. पुढचा प्रश्न बघा, 18 नंबरचा काय म्हणतो मित्रांनो. आता हा प्रश्न बघा कसा टॅकल करायला पाहिजे. आता बघा, सरकारी आयोग. बघा मित्रांनो, सरकारी आयोगाविषयी प्रश्न विचारला. बघा, सरकारी आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करते. हे पहिलं विचारायचं मित्रांनो, चुकीचं विचारलं, बरोबर विचारलं, अयोग्य योग्य यात फसायचं नाही. त्याला पहिला आपण अंडरलाईन करून घ्यायची, काय विचारलं चुकीचं, म्हणजे आपल्याला याच्यातून काय करायचंय, आपल्याला जर बरोबर जरी सापडले तरी आपण त्याला टिक करून पुढे चालतो. म्हणजेच आपल्याला काय शोधायचंय ते आपल्याला माहीत पाहिजे. म्हणलं आपल्याला काय शोधायचं चुकीचं. बघा, पहिलं काय म्हणतो, आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्याच्या पुनर्रचनेचा केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखवली होती. ठीक आहे बाबा. पुढचं काय म्हणतं, आयोगाने राज्यघटनेच्या
अनुच्छेद 356चा अगदी क्वचितच वापराबाबत अनुकूलता दाखवली होती. हे 101% बरोबर आहे. 356 विषयी त्यांनी क्वचितच दाखवली होती. हे बरोबर आहे. हे तर आपल्याला समजलं, हे तर बरोबरच आहे. नंतर काय म्हणतो, आयोगाने राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळली होती. बरोबर आहे. सरकारी आयोगाने ते फेटाळलीच होती त्यावेळेस. काय कोणतं राज्यपाल हे पद काय संपुष्टात आणावे ही त्यांनी मागणी फेटाळली होती. आयोगाने 3 भाषा सूत्राचा अंमलबजावणीस काय अनुकूलता दाखवली होती. बरोबर आहे. 3 भाषा सूत्र दिली होती. म्हणजे हे जर तिन्ही बरोबर असेल तर पहिलं ऑलरेडी 101% काय असणार मित्रांनो, चुकीचं असणार. आपण काय केलं, आपल्याला चुकीचं आपण बरोबर शोधले तरी चुकीचं आपल्याला सापडलं. कधी कधी आपल्याला चुकी डायरेक्ट आपल्याला माहीत असलं तर डायरेक्ट मारायचं, परंतु नसलं माहीत तर असं टॅकल करायचं. ओके. तर पुढचा प्रश्न बघा, 19 नंबरचा प्रश्न मित्रांनो, खालील विधाने विचारात घ्या म्हणतं. आता योग्य विधाने आपल्याला ओळखायचे. ठीक आहे. बघा किती सोपा प्रश्न बघा. आता विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे. किती मताने? 2/3 मताने. पण कशा आहे? हजर असलेल्या, इथे लक्षात ठेवा, हजर राहून मतदान करणाऱ्या. ओके, याला अंडरलाईन करून घ्या. आणि बी काय म्हणतं, विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे आहे म्हणतं. आणि आपण योग्य विचारलं. बघा मित्रांनो, हे बी 101% चुकीचं आहे. कारण मित्रांनो, विधान परिषद निर्माण करण्यासाठी ना संबंधित राज्याचे विधान परिषद म्हणजे जे हजर राहून, म्हणजे त्या ठिकाणी हजर सुद्धा पाहिजे मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 म्हणजे. ओके, किंवा मतदान करणाऱ्या 2/3च्या त्याचा तेवढं काय पाहिजे, त्याला बहुमत पाहिजे, तरच काय होतं ते पास होतं. म्हणून हे काय, हे 101% बरोबर आहे. आणि बी काय म्हणतो ते, की विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्याच्या बहुमताने ठराव पास करणे गरजेचे आहे. परंतु ती कशी आहे हे लक्षात ठेवा. हजर राहून मतदान करणाऱ्या म्हणजे पूर्ण नसणाऱ्या नाही, तिला हजर पाहिजे. हजर राहून जे मतदान करा त्याच्या 2/3 सांगितलेले. म्हणून हे काय करायचं असे प्रश्न लक्षात ठेवायचे. ओके. पुढचा प्रश्न बघा, 20 नंबरचा प्रश्न काय म्हणतो मित्रांनो. बघा हा प्रश्न बघा मित्रांनो, जोड्या लावा जर विचारलं मित्रांनो ते आनंदी आनंद आहे. बघा जोड्या लावा मित्रांनो इतका स्वभाव असतो ना, मी तर म्हणतो आयोगाने जोड्या लावा विचारायलाच पाहिजे. कारण हे आपला हातचा मार्क असतो मित्रांनो. हे प्रश्न चुकूच द्यायचे नाही. का माहिती का? बघा याच्यात तुम्हाला एक जर माहीत असणार तरी तुम्ही गेस काढू शकता, तुम्ही जोडी लावू शकता. कशी? बघा आपल्याला इथलं माहिती आहे की डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष आहे आणि हा प्रश्न विचारून सुद्धा झालेला आहे पहिला. म्हणून 1/4 जोडी लागती. 1/4 कशामध्ये मिळतं बघा. याच्या पहिला ऑप्शन गेला, नंतर तिसरा ऑप्शन गेला, आपल्या 2 आणि कशामध्ये मिळतं आपल्याला मित्रांनो, 2 आणि 4 राहिलं आपलं. पुढचा प्रश्न विचारा. जाऊ द्या, आपल्याला डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्याला माहिती आहे कायमस्वरूपी अध्यक्ष आहे म्हणून 3 यायला पाहिजे. ओके, आपल्याला सरळ जोडी लागली. BN राव म्हटलं सल्लागार, आपण म्हणतो त्याला संविधानाचे सल्लागार, म्हणून ते पण यायला पाहिजे. आणि आपले पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजेच उद्दिष्टाचा ठराव मांडलेला आहे, हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणून बघा लागली जोडी, म्हणजेच ऑप्शन 4 3 2 1. बघा आपलं उत्तर काय मग चौथं. बघा किती सोपं असतं मित्रांनो. म्हणून जोड्या लावा आलं तर एकदम आनंदी आनंद आहे. आणि असे प्रश्न थोडे म्हणजे पाऊस घ्याय, म्हणजे थांबायचं, एकदम गडबड नाही करायची. कोणती जोडी म्हणजे त्याला सुटेबल आहे, कोणतं इलिमिनेट होऊ शकतं ते बघायचं आणि मगच त्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. हे प्रश्न 101% बरोबर येतात म्हणजे येतातच, फक्त गडबड नाही करायची. ओके. पुढचा प्रश्न बघा आता 21 नंबरचा काय म्हणतो बघा. ही पण जोड्या लावा मित्रांनो. बघा हा पण किती सोपा प्रश्न आला मित्रांनो. 21 नंबरचा प्रश्न होता बघा. आता एवढं समजायला पाहिजे आपल्याला की 243 क म्हणजे ग्रामसभा आहे. काय मित्रांनो, ग्रामसभा. अरे ही जर ग्रामसभा असेल मग 3 तर असायलाच पाहिजे पहिल्या ऑप्शनमध्ये. मग 3 असायला पाहिजे म्हणजे 2 नंबर ऑप्शन येईन का? नाही. 4 नंबर ऑप्शन येईन? नाही. हे 2 तर इथंच लगेच त्याला उडून टाकायचे. मग राहिले आपले कोणते? आणि 2 बा. आणि घचं आपल्या शोधाची गरज नाही, कारण त्यांनी ऑलरेडी इथं पण 4 दिलं आणि इथं पण 4 दिलं. म्हणजेच 243 घचं जागाचे आरक्षण येणार म्हणजे येणार. बघा. आणि 243 ख काय येईन आता ते आपल्याला शोधायचं. आता बघा 243 ख मित्रांनो, पंचायतींची स्थापना. काय आहे? पंचायतींची स्थापना. का बरं का? बघा आता हे कसं टॅकल करणार ही आयडिया सांगतो मला. बघा 243 पंचायतीची निवडणूक आहे. बघा कशी आयडिया. आता याचं उत्तर काय? 3 नंबर आहे, पण याला आयडिया सांगतो आता. बघा 243 नंतर काय मित्रांनो, पहिलं क येईन, मग ख येईन. ओके. मग घ आणि ट शेवटला येईन ना मित्रांनो. मग पहिलं क येईन, मग क म्हणजे काय? ग्रामसभाविषयी बोलले. मग ख म्हणजे काय होईल? त्याची काय होईल? त्याची आपण ख मध्ये काय स्थापना होईल, पंचायतीची स्थापना होईल. त्यानंतर म्हणून काय आलं? पंचायतीची स्थापना झाली. नंतर घ आलं. घ म्हणून काय झालं? जागाचे आरक्षण वगैरे देण्यात आलं. आणि टला काय झालं? पंचायतीच्या काय झालं? मग त्या शेवटला निवडणुका वगैरे झाल्या. म्हणून त्याचं उत्तर आपण काय मारलं मित्रांनो? 3 4 2 1 म्हणजे उत्तर 3 आहे. ओके, लक्षात ठेवा. असे टॅकल करायचं. पुढचा प्रश्न बघा 22 नंबरचा प्रश्न मित्रांनो. राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवतो? बघा आपल्या राज्याचा
तो कोणाकडे सोबतो बघा मित्रांनो, राज्याचा आहे तो महाधिवक्ता आहे तो. आता तर संबंधित राज्यपालाकडे संबंधित ना, तर राज्याच्या राज्यपालाकडेच देईन ना. म्हणून उत्तर काय मित्रांनो, हे सरळ सरळ फॅक्च्युअल होता, माहीतच पाहिजे होता. ते कोणाकडे देईन? संबंधित राज्याच्या राज्यपालाकडे. राष्ट्रपतीचं काही काम आहे का तिथे राज्य म्हटल्यावर? नाही. मुख्यमंत्र्याकडे कशाला देईल तो त्याचा हिस नसतो. नंतर राज्याचा उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश तो पण येत नाही. म्हणून आपलं उत्तर काय? संबंधित राज्याचा राज्यपाल. ओके, महाधिवक्ता. आणि जर त्यांनी आता पुढचा प्रश्न बघा 23 नंबरचा. ओके बघा, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये, अनुच्छेद कोणतं विचारलं मित्रांनो, लक्षात ठेवा, अनुच्छेद 32 विचारला. अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाहीये? परत वाचा. आहेने विचारलं, नाही विचारलं, याच्यात फसायचं नाही, हा ट्रॅप असतो. आणि हा बघा नाही सुद्धा, एक नाही खाली आला म्हणजे ट्रॅप असतो. आयोग जबरदस्ती असे प्रश्न विचारतात, आपण आहे करून येत असतो. ओके, हे पण लक्षात ठेवायचं. बघा आता याचं काय मित्रांनो, अनुच्छेद 32 मध्ये मित्रांनो प्रतिषेध आहे. जर प्रतिषेध आपल्याला कळत नसला तर इंग्लिशमध्ये वाचा. प्रोहिबिशन दिलेलं आहे, म्हणजे हे आहेच. अधिकार पृच्छाविषयी सुद्धा तुम्ही वाचलेला असणार, म्हणजे असणारच ते सुद्धा आहे. आणि उत्प्रेषण सुद्धा दिलेलं आहे, म्हणजेच हे तिन्ही सुद्धा येते. पण हे निषेधाज्ञा हे असं काही त्यात दिलेलंच नाही मित्रांनो. म्हणून याचं उत्तर काय मित्रांनो? पहिलं. ओके, याचं उत्तर काय म्हणजे इंजक्शन्स. ओके, इंग्लिशमध्ये वाचायचं बघा, इंजक्शन्स म्हणजेच हे त्याचं उत्तर येईल. आणि आपल्याला माहिती आहे प्रोहिबिशन्स आहे, अधिकारपृच्छ आहे, उत्प्रेक्षण आहे, हे त्यात दिलेलंच आहे 32 मध्ये. म्हणून उत्तर काय बघा, आपल्याला माहीत जरी नसतं ना की निषेधाज्ञा दिलेलं आहे का नाही बापा, परंतु आपल्याला एवढं माहित होतं की प्रतिषेध आहे, अधिकारपृच्छ आहे, उत्प्रेक्षण आहे, 3 आहे, म्हणजे एक ऑलरेडी नसणारच. ओके, असं सुद्धा आपण करू शकतो. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो 24 नंबरचा. बघा हा सुद्धा एकदम सोपा इजी प्रश्न होता. काय होता? भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणती तरतुदीचा समावेश नाहीये? बघा इथे बघा विचारलं, नाहीये, 39 मध्ये नाहीये. तर बघा, पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन. बघा आता समान कामाबद्दल समान वेतन, ठीक आहे बाबा, म्हणजे आपलं काय विचारलं आता? नाही विचारलं. परंतु मित्रांनो अनुच्छेद 39 मध्ये जर समजा आपल्याला तर सरळ सरळ माहिती आहे की पुरुष व स्त्री या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतनविषयी दिलेलं आहे. म्हणून अ तर 100% बरोबर आहे. मग आपलं विचारण नाही, मग अ बरोबर आहे, म्हणून फक्त अ चुकीचं येईल का? मग इथं पुन्हा इथं पण अ आलं, मग अ ए आणि सी पण का? नाही. मग राहिले काय? बी आणि सी किंवा डी. आपलं उत्तर ह्या दोन्हीपैकीच असणार. मग आपलं बघा आता, मग आपल्या सी याचं आपण काय वाचू बघा आता, ग्रामपंचायतीचे संघटन. ठीक आहे, बघा मित्रांनो ग्रामपंचायतीचे संघटन. अरे ग्रामपंचायत संघटन, ग्रामपंचायत आपण 40 मध्ये बघितलेली आहे, म्हणजे त्यात डाऊटफुल आहे बा, म्हणजे बी तर काहीतरी चुकीचं दिसतं बरं का. पुढचं, लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था स्थापन करणे. ठीक आहे. आणि डी काय म्हणतं? उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा. बघा, पुरुष व स्त्री या दोघांनाही समान कामाला समान वेतन द्यावं आणि उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुष यांना नागरिकांना सारखाच असावा. हे दोन्ही सारखेच वाटते, म्हणून डी सुद्धा बरोबर असणार. मग डी बरोबर असणार, म्हणून हा ऑप्शन सुद्धा गेला. राहिला आपलं उत्तर बी आणि सी. बघा मित्रांनो कसं उत्तर येतं जबरदस्त. फक्त काय नाही काय आहे हे शोधायचं. उत्तर ऑलरेडी डायरेक्ट आपल्या समोर येऊन म्हणजे आपल्याला दिसत असतं. म्हणून असं करायचं मित्रांनो. आणि म्हणजे असे फास्टमध्ये वाचून नसतं हे नाही करून टाकायचं. फक्त याच्यातलं काय येत नाही ते बघायचं, आणि काय येतं ते सुद्धा कधी कधी ते आपल्याला जर माहीत असलं तर मग डायरेक्ट मारायचं. ओके, पुढचा प्रश्न बघा आता 25 नंबरचा, आजचा लास्ट प्रश्न मित्रांनो पॉलिटीचा. बघा, प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश डॅश डॅश हा असतो. बघा आता, प्रशासकीय अंगाची मुखत्यारी आणि मनमानी काबूत ठेवणे, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यास सहाय्य करणे, का नागरिकांच्या अधिकाराचे व स्वातंत्र्याचे रक्षण करणे, का सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतींना आळा घालणे व शिक्षा करणे. मित्रांनो प्रशासनावरील म्हणजे जे आपले प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह म्हणतो आपण त्याला, जे ज्युडिशियल कंट्रोलचं ते करण्यासाठी. तर बघा मित्रांनो, प्रशासकीय न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश काय असतो मित्रांनो, की नागरिकांच्या अधिकाराचं आणि स्वातंत्र्याचं काय झालं पाहिजे, रक्षण झालं पाहिजे, हा त्याचा प्रमुख उद्देश असतो. म्हणून उत्तर आपलं सी येतं. हे एकदम जबरदस्त प्रश्न होता, हा चुकारच नाही पाहिजे होता. ओके, म्हणजे ज्यावेळेस ज्यांनी एक्झाम दिली असेल त्यावेळेस. आता आपण हा प्रश्न आता समजा आला पण किंवा याच्यावर असं काही विचार जरी गेलं तर आपण चुकणार नाही. ओके, लक्षात ठेवायचं. म्हणून याचं उत्तर काय मित्रांनो 3 आहे. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपण 10 प्रश्न बघितलेले पॉलिटीचे. बघा हे 10 प्रश्न आपण पॉलिटीचे बघितले. तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच आपण आता ग्रुप सीचे टोटल आपले जिथले एक्झाम झालेल्या होत्या, आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण घेणार आहोत मित्रांनो. प्रत्येकाचा आपण अनालिसिस घेणार आहोत. याच्यातून नक्की आपला एक जरी मार्काचा फायदा आला ना मित्रांनो तर काही हरकत नाही. फायदा झाला तर चांगलाच असतो आणि आपलं नॉलेज सुद्धा वाढत जातं. म्हणून काय करायचं मित्रांनो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरना वारंवार वाचत जायचे. काय होतं, असे वाचल्यातून आपलं काय होतं, आपल्याला कसे प्रश्न विचारले गेले होते आणि त्यातून
प्रश्नाचं उत्तर काय दिलं होतं आयोगानं हे आपल्याला समजून चुकतं. म्हणजे आयोगाची मानसिकता काय आहे प्रश्न विचारण्याची आपल्याला ती समजली पाहिजे. आपण काय करतो मग पेपरमध्ये आपण गलती नेऊ शकतो. ओके, आणि आपल्याला मग असं प्रश्न वारंवार आपण जर पाहत राहिलो ना तर आपला टाइम पण मॅनेजमेंट होऊन जातो. ओके, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला काय होतं मित्रांनो, जर ह्या व्हिडिओमधून जर समजा तुम्हाला एका मार्कात जरी फायदा होत असेल तर अति चांगलं आहे ना, कारण एका मार्काने मित्रांनो आपली पोस्ट राहते. ओके, या एवढं लक्षात ठेवा. म्हणून एक मार्क आपल्यासाठी काय असतो, एकदम उपयुक्त असतो. म्हणून आपण काय करायचं, जास्त टाइमपास न करता तुम्ही जर फास्ट फॉरवर्डमध्ये जरी बघितलं तरी चालतं, परंतु काय करायचं, अशा गोष्टी ह्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काय करायचं, अनालिसिस काय करायचं बघूनच घ्यायची. ओके मित्रांनो, थँक्यू मित्रांनो. या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर काही तुम्हाला अजून काही सांगायचं असेल किंवा माझ्याकडून काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके मित्रांनो, तर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.